नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण हेंद्रे. गोकुळ IVF सेंटर हे चालवतात आणि त्यामुळं खूप मोठा अनुभव गाठीशी असलेले डॉक्टर प्रवीण हेंद्रे आज आपल्याबरोबर आरोग्य मंत्रमध्ये आहेत. डॉक्टर, मागच्या एपिसोडपर्यंत आपण आहाराविषयीची सगळी माहिती घेतली आणि आता खऱ्या अर्थानं आपण स्त्रीत्वाकडं जी एखादी मुलगी जायला सुरुवात होते तर त्याविषयीची चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलगी वयात येते, ह्याला काही एक वय असतं का? म्हणजे खरंच काही वय असतं का? नाही, मला वाटतं आपण सगळ्यात आपला दुसरा एपिसोड झाला त्यामध्ये मासिक पाळीबद्दल म्हणजे बोललो होतो. म्हणजे की आता म्हणजे मुलींना मासिक पाळी लवकर का येते, तर साधारण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 13-14 वर्ष, 12-13 वयाला म्हणजे मॅक्झिमम 15-16 वर्षापर्यंत मासिक पाळी यायची. या मासिक पाळीच्याबद्दल माझी एक लहानपणीची मी तुम्हाला एक आठवण सांगतो. म्हणजे काय की तेव्हा मी साधारण 10-11 वर्षाचा असेल. माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी 2-3 वर्षांनी आमचं अंतर आहे. तरी सगळे आम्ही म्हणजे खेळगडी सगळे एकत्र खेळायचो. म्हणजे शाळा सुटली की गल्लीमध्ये म्हणजे आट्यापाट्या, मग नंतर विटीदांडू, मग नंतर गेलोरी, मग नंतर पकडापकडी, आबाधुबी, या म्हणजे आता त्यावेळेस आमच्याकडे काय हे मोबाईल नव्हता किंवा काय असले काय बैठे खेळ नव्हते. खेडेगावात कुठली खेळ असायचे तर त्यामध्ये सगळे म्हणजे मुलं मुली सगळी एकत्रच असायचे. म्हणजे लहान मुलं काय काय फरक पडतात. तर आमच्याकडे एक खोडकर मुलगी होती पमी. तर एके दिवशी पमी आलीच नाही. एक दिवशी आलं नाही, दुसऱ्या दिवशी आलं नाही. मग मी माझ्या बहिणीला विचारलं, काय म्हणलं पमी काय आलं नाही का, तिला काय बरं बिरं नाही काय? म्हणले गप बस म्हणली, तुला काय माहीत नाही, तुला गप बस म्हणली. आम्ही पोरं काय म्हणजे काय कमी खोडकर आहे. पूर्वी खेड्यागावातलं घर कसं असतं की मागच्या बाजूला घर, पुढे एक पडवी आणि त्यानंतर अंगण. हो. तर आम्ही आपलं मुलं तिकडे म्हणलं पमीला त्याला बोलवायला जाऊया. बघतोय तर काय तर पमी त्या बरोबर जी जी हे असते ना, पडवी असते ना, त्या पडवीवर तिला घोंगड्यावर बसवलं होतं. अच्छा. म्हटलं काय घोंगड्यावर का बसवलं. आणि मग बाकी सगळी त्यांची घरामध्ये सगळी धामधूम चालली होती. ते मी परत बहिणीला विचारत होती, म्हटले गप्रे तू लहान आहेस अजून, तुला काय कळत नाही. तर त्यानंतर बरोबर एक 2-4 दिवसांनी तिचा मामा आला. आणि मामा आला आणि मग त्यांच्या घरामध्ये भरपूर मोठं फंक्शन केलं. म्हणजे तिला चांगली सजवली होती, तिला साडी बिडी नेसवली होती, तिला ते सगळे अलंकार वगैरे घातले होते, फुलाच्या माळा वगैरे घातल्या होत्या, मूर्तीची पूजा केली. तर हे जे आहे तर दॅट इज मेनारके. आम्ही तेव्हा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे कर्नाटकाच्या बॉर्डर होतो. तर कर्नाटकामध्ये अजूनही हे पहिली मासिक पाळी जी आहे की तिला मामा तिला साडी नेसवतो. म्हणजे वयात येणे, साडी नेसवणे किंवा पदर येणे, हे जे म्हणतो दॅट इज मेनारके. आणि ह्या मेनारकेची गंमत अशी आहे की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या याच्या प्रथा आहेत. हो. जपानमध्ये मुलीला मासिक पाळी आली म्हणजे मेनारके झाला की त्याला पार्टी देतात मोठीच्या मोठी. बरं. तीच त्याच्या उलटी गोष्ट अशी आहे की नेपाळमध्ये 2005 सालापर्यंत त्या मुलीसाठी घराच्या बाहेर एक छोटंसं झोपडीवजा जागा असायची की ज्याच्यामध्ये तिला मासिक पाळी आली की तिला शिवायचं नाही म्हणून बाहेर ठेवलं जायचं. आणि ती इतकी म्हणजे प्रिमिटिव्ह जी ही असायची, खोली असायची, त्याच्यामध्ये विंचू असायचे. कधी ते म्हणजे बाहेर असल्यामुळं आणि तो म्हणजे सगळा पहाडी इलाका आहे ना, मग त्यामध्ये साप वगैरे कितीतरी मुली ह्या सर्पदंश आणि विंचवाच्या दंशामुळं म्हणजे त्यांचं ते एक्सपायर झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या अशा गोष्टींमुळं 2005 साली गव्हर्नमेंटनं त्याच्यावर बंदी घातली. इव्हन आता आपलं कामाख्या देवी सगळ्या आता महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे. आपली माणसं सगळी तिकडे गेली होती. तर त्या कामाख्या देवीची सुद्धा मासिक पाळी जी आहे तो तिचा उत्सव असतो. म्हणजे त्या दिवशी 5 ते 6 दिवस तिथं तो उत्सव, मासिक पाळी कामाख्या देवीला आली त्या उत्सव असतो. तर ही मासिक पाळीची जे काही मला असं वाटतं की तो सृजनशीलतेचा एक काळ सुरू होतो की जो आत्ता खरं तर निसर्गामध्ये आपण बघतोय. कारण श्रावण महिना हा सुद्धा असाच म्हणतात की सृजनशीलतेचा आहे. आणि त्याच दरम्यान हा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाचा एपिसोड सुरू आहे. आणि याच विषयी सांगत असताना जसं सृजनशीलता असते पण त्यावेळेला काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. काळजी तर घ्यावी लागतेच. कारण काय आहे की त्यावेळेसच रक्तस्राव सुरू झालेला असतो.
त्यावेळेस काही स्त्रियांना वेदना असतात, काही स्त्रियांना म्हणजे मासिक पाळी येण्यापूर्वी असतात, मासिक पाळी दरम्यान असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यावेळेस क्लिनलीनेस पण ठेवायला लागते. मला वाटतं ह्या सगळ्या डिस्मिनोरिया किंवा ह्या क्लिनलीनेस ह्याच्याबद्दल आपण, कारण हा फार मोठा सब्जेक्ट आहे तो आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊया. पण सगळ्यात आपण सुरुवात जी करूया ती म्हणजे मासिक पाळीचं नियंत्रण. मला वाटतं आपण एका एपिसोडमध्ये हे सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण त्याची उजळणी करूया की मासिक पाळीची जे काही नियंत्रण आहे ते हायपोथॅलॅमसपासून ते पिच्युटरीपासून ते ओव्हरी आणि ओव्हरीपासून ते एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतला अस्तर म्हणजे स्त्री बीजांडकोश, पिच्युटरीची ग्रंथी आणि हायपोथॅलॅमस. म्हणजे यांचा जो काय म्हणजे इस्ट्रोजन जास्ती झालं की त्याचा फीडबॅक, मग त्याप्रमाणे मग नंतर त्यातनं ह्याच्यामधून हायपोथॅलॅमसमधून हे GnRH किंवा हे स्त्रवतं, त्यातनं मग पिच्युटरीला स्टिम्युलस जातो, पिच्युटरीमधनं मग FSH-LH बाहेर पडतं. FSH-LH बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला आता मासिक पाळीचे 2 भाग आहेत. एक म्हणजे पहिला जो आहे तो फॉलिक्युलर फेज किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेज आणि दुसरा जो आहे तो सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियली फेज. मग ह्याचा मध्य जो आहे आपण 28 दिवसाची पाळी म्हणजे उदाहरणार्थ घेऊया तर 14व्या दिवशी बरोबर स्त्रीबीज निर्मिती होते. स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन स्त्रवायला सुरू होतं. सुरुवातीला इस्ट्रोजन वाढत जातं आणि इस्ट्रोजन वाढलेलं असल्यामुळं ल्युटिनायझिंग हॉर्मोनचा ट्रिगर म्हणजे आपण एक बटन म्हणतो ते ओव्हरीला देतं आणि त्यातनं मग स्त्रीबीज निर्मिती होते. स्त्रीबीज निर्मिती झाल्यानंतर त्या ओव्हरीमध्ये ज्या ग्रॅन्युलर सेल्स आहेत आणि थिका सेल्स आहेत, थिका सेल्समधून प्रिकर्सर हॉर्मोन तयार होतं आणि ग्रॅन्युलर सेल्समधून पुढं प्रोजेस्ट्रॉन तयार होतं आणि हे प्रोजेस्ट्रॉन त्या आतल्या एंडोमेट्रियमला म्हणजे गर्भधारणेसाठी किंवा गर्भ जर तयार झाला तर तो त्याच्यामध्ये रुजावा यासाठी ते तयार करत असतं. आणि जर गर्भधारणा जर झाली नाही म्हणजे जोपर्यंत समजा एक 5व्या-6व्या दिवसापर्यंत तो गर्भाशयामध्ये उतरायला पाहिजे, तो जर उतरला नाही तर मग मात्र त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं आणि मग प्रोजेस्ट्रॉन कमी व्हायला लागतं आणि प्रोजेस्ट्रॉन कमी झालं की ते ब्रेक थ्रू ब्लिडिंग होऊन नंतर पुढची मासिक पाळी येते. म्हणजे हे थोडक्यात म्हणजे त्याची एंडोमेट्रियल सायकल वेगळी, त्याची ओव्हरीची सायकल वेगळी. म्हणजे सुरुवातीला फॉलिकल तयार होत जातं आणि जेव्हा ओव्युलेशन होतं, LHचा ट्रिगर बसतो तेव्हा ते स्त्रीबीज बाहेर पडतं आणि बाहेर पडल्यानंतर मग त्याचं कॉर्पस ल्युटियममध्ये रूपांतर होतं. आणि जर काय समजा कॉर्पस ल्युटियम गर्भधारणा जर झाली तर त्याला मिळणारा जो गर्भाकडून मिळणारा जो सिग्नल आहे ह्युमन गोनाट्रॉपिनचा तो जर मिळाला नाही तर त्याचं मग ते अट्रॅक्टेड म्हणजे ते हे क्षीण होऊन जातं आणि त्याच्यानंतर ते प्रोजेस्ट्रॉन पण कमी करतं आणि मासिक पाळी होते. म्हणजे ओव्हरियन सायकल वेगळी, एंडोमेट्रियल सायकल वेगळी आणि त्याला गव्हर्न करणारे जे आहेत हे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट वरचं हायपोथॅलॅमस, पिच्युटरी आणि हे ओव्हरी. हे असं थोडक्यात हे म्हणजे तुम्हाला हे चित्ररूपी तुम्हाला दिसेल की हे असं त्याचं नियंत्रण होत असते. आणि नॉर्मली बऱ्याच स्त्रियांना हे होतं आहे, पण काही स्त्रियांना म्हणजे ज्यांच्यामध्ये म्हणजे PCOD आहे किंवा ॲनोव्युलेशन आहे त्याला ह्या सायकल्स वेगळ्या असतात. पण ह्या नॉर्मल जी क्रिया आहे मासिक पाळीचं नियंत्रण हे अशा पद्धतीनं होत राहतं. पण बऱ्याच जणांचं असं आपण ऐकतो की साधारण दर 15 दिवसानंतर मला पिरियड्स येतात, अशा काही जणींच्या तक्रारी असतात. नाही, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक म्हणजे खरोखर 15 दिवसांची पाळी येणं हे वेगळं. कारण गफलत कशात होती आहे की म्हणजे स्त्रिया काय विचार करतात की माझं 5 ते 6 दिवस ब्लिडिंग झालं, मध्ये 15 दिवस फक्त म्हणजे मध्ये गॅप झाला तर माझी परत 15 दिवसांनी पाळी आली. पण ॲक्च्युली तसं नाही. तुमची मासिक पाळी जी काय मोजायची जी पद्धती आहे ही चुकीची आहे. म्हणजे या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत जे काही म्हणजे अंतर आहे किंवा जे दिवस आहेत हे मासिक पाळी. तसं बघायला गेलं तर म्हणजे 15 दिवसाचा गॅप आहे आणि 6 दिवसाची ब्लिडिंग आहे तर 21 दिवसाची ती जर आपण पूर्वी याच्यावर बोललेलोच आहे की 21 दिवसाची किंवा 45 दिवसापर्यंत रेग्युलर येणारी जी मासिक पाळी आहे ही नॉर्मल. आणि मग त्यावेळेस मग काही वेळेस स्त्रिया म्हणतात डॉक्टर माझी महिन्यात 2 वेळा पाळी झाली बघा. म्हणजे काय 1 तारखेला एकदा पाळी झालेली असते, 22 तारखेला एक पाळी झालेली असते. पण ती
त्यांच्या हिशोबानं महिना तो हां, किंवा मग समजा जर काय कमी दिवसाची असेल तरी माझी पाळी म्हणजे इरेग्युलर आहे. पण त्यासाठी मी सांगितलं ना की कॅलेंडरवर तुम्ही जर लिहून घेतलं की आपला मेन्स्ट्रुअल सायकलचा पॅटर्न काय या प्रत्येक स्त्रीला माहीत असणं गरजेचं आहे. ते जर त्यांना माहीत असलं ना तर मग ह्या गफलती होणार नाही. म्हणजे मासिक पाळीचे दिवस कसे मोजावेत हे पहिल्यांदा ते म्हणजे त्यांनी शिकून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि तुम्हाला हा हॉस्पिटलच्या माध्यमातून इतक्या अनेक पद्धतीचे पेशंट तुमच्याकडे येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हा सगळा अनुभव आणि ते कॅल्क्युलेशन हे परफेक्ट जमत असतं. पण आत्ता जे डॉक्टरनी सांगितलं कॅल्क्युलेशन, तर ते कॅल्क्युलेशन प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की पिरियड सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला काउंटिंग करायचं आहे आणि पुढचे पिरियड्स येईस तोपर्यंत किती कालावधी जातो हा काउंट जर का आपल्याला मिळाला तर आपल्याला साधारण 21 दिवसाचा जर का कालावधी असेल तर तुम्ही चांगले आहात, तब्येत तुमची योग्य आहे, पुढं मागं काही नाही आहे, याचा अर्थ तुमची तब्येत चांगली आहे. आणि हा कालावधी 45 दिवसांपर्यंतचा असू शकतो की ज्याच्यामध्ये घाबरण्याचं कोणतंच कारण नाही आहे. म्हणजे काय माहिती आहे का, ही पाळी 21 दिवसाची आणि पुढची 45 दिवसाची ते असं मात्र घाबरण्यासारखं असं नाही. 21 दिवस 21 दिवस 21 दिवस म्हणजे समजा 35 दिवस 35 दिवस 35 दिवस म्हणजे दॅट इज युअर बायोलॉजिकल सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये सातत्यानं त्या रेग्युलर पाळी ह्याला म्हणा. हां. आणि बाकी दुसऱ्या ज्या पाळ्या असतात की नाही की इरेग्युलर म्हणजे कधी 21 दिवसाची आहे, कधी 30 दिवसाची आहे, कधी 35 दिवसाची आहे, कधी 45 दिवसाची आहे, तर काही काही त्यानंतर 2-2 महिने पाळी घेत नाही. मग दॅट इज इरेग्युलर. म्हणजे रेग्युलर आणि रेग्युलर येणारी पाळी ही नॉर्मल. ओके. पण डॉक्टर अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की रक्तस्राव जो होतो तर त्याला काही प्रमाण असतं का? म्हणजे काही जणी सांगतात की कमी रक्तस्राव झाला, काही म्हणतात की नाही आम्हाला फारच ओव्हर ब्लिडिंग होतंय. पण एक स्टँडर्ड जसं आपण काउंट असतो तसा काही असतो? आता नॉर्मल जे ह्याच्यामध्ये मासिक पाळी दरम्यान जो रक्तस्राव होतो हा टोटल ब्लिडिंग जे आहे ते 15 ते 30 ml पर सायकल असा होतो. अच्छा. पण आपण ते काही मोजू शकत नाही. तर आपण कशावर मोजू शकतो? आपल्याजवळ काय आहे की समजा ज्या सॅनिटरी पॅड्स जे वापरतात तर नॉर्मली 2 ते 3 पॅड पर डे आणि 4 ते 5 दिवस ब्लिडिंग हे नॉर्मल आहे. पण अमाऊंट ऑफ ब्लिडिंग म्हणजे समजा जर एखाद्या मुलीला 6, 7, 8 पॅड्स दिवसाला भिजायला लागले, म्हणजे फक्त लागलं ब्लड आणि टाकलं असं नाही, तर व्यवस्थित ते भिजले आहेत, तर 7-8 पॅड दररोज भिजणे हे सुद्धा ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे हेवी ब्लिडिंग म्हणायचं. किंवा ब्लिडिंगच्या प्रमाणामध्ये रक्ताच्या गुठळ्या पडायला लागल्या ते सुद्धा हेवी ब्लिडिंग. म्हणजे अमाऊंट ऑफ ब्लिडिंग आणि ड्युरेशनसुद्धा म्हणजे समजा आता 3 पॅड 4 पॅड पर डे पण 8, 9, 10 दिवस आहे तर ते सुद्धा म्हणजे ॲबनॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मल ब्लिडिंग 2 ते 3 पॅड पर डे 4 ते 5 दिवस हे नॉर्मल. त्या व्यतिरिक्त म्हणजे होणारा अमाऊंट ऑफ ब्लिडिंग आणि नंबर ऑफ डेज ब्लिडिंग हे जर वाढले तर ते ॲबनॉर्मल. मग तेव्हा तुम्हाला काही दोष आहे का हे जाऊन तपासणी करणं गरजेचं असतं. नक्कीच. ह्याच्याशी जोडून एक काही प्रश्न विचारायचे आहेत, पण घेऊया छोटीशी विश्रांती. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं आरोग्य मंत्रमध्ये स्वागत. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की प्रमाण किती असावं, पण बरेचदा आपण असं बघतो की काही अगदी सडसडीत मुली असतात पण त्यांना ब्लिडिंग जास्त होत असतं आणि काही थोड्याशा फॅटी असतात आणि त्यांना ब्लिडिंग कमी होतं, वाईस वर्सा पण असू शकतं. तर त्यांच्या तब्येतीचा त्यांच्या ह्या डिस्चार्जवर काही परिणाम होत असतो? नाही, ॲक्च्युली त्याच्या हॉर्मोन्स कसे आहेत ह्याच्यावर सगळं म्हणजे ते ठरत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की हेवी ब्लिडिंग होण्याची जी काही कारणं आहेत ही स्पेसिफिक कारणं आहेत. म्हणजे हॉर्मोनल कारणं आहेत. समजा एखाद्या मुलीला म्हणजे रक्तगोठण क्रियेमध्ये दोष असेल तर तरी सुद्धा तिचा म्हणजे ब्लिडिंग जास्त होऊ शकते. मला वाटते हा पूर्ण मोठा सब्जेक्ट आहे म्हणजे कुठला, तर तो आपण पुढच्या
एपिसोड मध्ये हा नक्की नक्की घेऊया नोट करून ठेवेन कारण म्हणजे बरेच त्यात प्रश्न आहेत. म्हणजे हेवी ब्लिडिंग का होतं, मग नंतर स्कॅन्टी ब्लिडिंग का होतं, मग नंतर कोणकोणत्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस म्हणजे आता बरेच टॅम्पून्स आलेले आहेत, पॅड्स आलेले आहेत, हे खूपशा गोष्टी आलेल्या आहेत. तर ह्या वेगवेगळे कुठली म्हणजे थोडक्यात आयुधं म्हणा आपण, साधनं कुठली वापरायची, साधनं ही कुठली वापरायची. आयुध हे जरा शब्द चुकीचा आहे तो, खरं साधनं कुठली वापरायची. तर ही साधनं कुठली वापरायची ह्याबद्दल सुद्धा आपण पुढच्या एपिसोडमध्ये पूर्णपणे घेऊया. आणि तोपर्यंत तुमचा काय प्रश्न होता म्हणला तो? हां, आता अजून एक प्रश्न म्हणजे की सध्या श्रावण महिना सुरू आहे, सणासुदीचे दिवस आहेत, काही दिवसानंतर गणपती येतील. बरेच घरांमधनं अजूनही मासिक पाळीला हा थोडंसं वर्ज्य, कारण का तर देवाधर्माचं काम आहे तर म्हणून मग तिथं नको असं मानलं जातं. मग आता पंचायत कुठं होते तर नेमके घरामध्ये सण आहेत आणि कुणाचे जर का पिरियड्स आले असतील तर घरामध्ये वावरता येत नाही, बरोबर. मग सल्ला असा दिला जातो की बाजारामध्ये पिरियड्स पुढं जाण्याच्या काही गोळ्या मिळतात तर त्या घ्या आणि तुमचं काय काम असेल ते करा. तर ह्या गोळ्या घेणं कितपत योग्य हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की ह्या गोळ्या जर का नियमितपणे घेतल्या गेल्या तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? नाही, आता हे तुम्ही म्हणताय की नाही म्हणजे मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या, ते बऱ्याच वेळेस कसं असतं की त्यांना पर्टिक्युलर पिरियडमध्ये मासिक पाळी यायला नको असते, बरोबर. तर बऱ्याच स्त्रिया अशा म्हणतात की माझी पाळी अलीकडं आणा. हा, मग ते अलीकडे आणणं योग्य अलीकडे का आणणं पुढे हे नाही, ढकलणं? कारण अनिश्चित असतं ते. हां, म्हणजे त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो. म्हणजे ज्या आपण काय गोळ्या दिल्या जातात की नाही, एक तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह दिल्या जातात म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं कॉम्बिनेशन असतं. आणि चांगला हे काय इफेक्ट जर यायचा असेल तर तुम्हाला प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या द्यायला लागतात. तर प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या ह्या काय म्हणजे तुम्ही काय कायम खाणार नसता, तेव्हा त्यामुळं त्या गोळ्या म्हणजे एखादी मासिक पाळी पुरत्या घ्यायला काहीच हरकत नाही. आणि नॉर्मली तुम्हाला जिथपर्यंत मासिक पाळी म्हणजे पुढं ढकलायची आहे तिथंपर्यंत त्या गोळ्या घेतल्या की त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसात किंवा 7 ते 8 दिवसात मग तुमची म्हणजे ब्रेक थ्रू ब्लिडिंग होतंच. म्हणजे ते तुम्ही जोपर्यंत ते हॉर्मोन तुम्ही सपोर्ट करता एंडोमेट्रियमला तोपर्यंत मासिक पाळी येत नाही. आणि त्याच्यानंतर मात्र तो ब्रेक थ्रू ब्लिडिंग, पण हा कालावधी आहे ना म्हणजे ब्रेक थ्रू ब्लिडिंग कुणाला 3ऱ्या दिवशी येतो, कुणाला 5व्या दिवशी येतो, कुणाला 7व्या दिवशी येतो. हा अनिश्चित आहे. म्हणून अलीकडं पाळी तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तर नेमकं डॉक्टर काय तुम्ही गोळ्या दिल्या आणि माझं सगळी फजिती झाली, नेमक्या पूजेच्या दिवशी मला काय तिथं बसता आलं नाही. ह्या सगळ्या म्हणजे ॲक्च्युली मासिक पाळीच्या दरम्यान आता लोक टॅम्पून वापरून स्विमिंग करतात, कप वापरून सुद्धा स्विमिंग करतात, बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करतात, जगभर चाललेलं आहे. पण लोकांच्या भावना ज्या आहेत त्याप्रमाणे त्यांनी फॉलो करायला म्हणजे आपण तरी काय त्यांची काय हरकत घ्यायचं काहीच कारण नाही. तर हे जे आहे म्हणजे कधी त्या गोळ्या ज्या आहेत तर त्या घेऊन बंद केल्या की नंतर मासिक पाळी येते. पण त्यातले एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ती स्त्री जर या गोळ्या सुरू करण्यापूर्वी जर तिची प्रेग्नन्सी असेल तर मासिक पाळी काय नंतर येणार नाही. मग तुमची पाळी म्हणजे तुम्ही गोळ्या थांबवल्या आहेत आणि थांबवल्यानंतर जर काय साधारण 10 दिवस गेले आणि 10 दिवसात जर काय तुमची मासिक पाळी अजूनही आलेली नाही आहे तर मग मात्र तुम्हाला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि तुम्ही प्रेग्नंट नाही आहे नक्की खात्री करून घ्यायला पाहिजे. कारण प्रेग्नन्सी जर असेल तर या पुढं ढकललेल्या गोळ्यांचा विड्रॉल ब्लिडिंगसाठी काहीही उपयोग होत नाही. हो, पण मग त्याचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम? ते कुठल्या प्रकारच्या गोळ्या घेतल्या त्याच्यावर अवलंबून असतं. मग त्या पेशंटप्रमाणे आता काही लोकांना खरोखरच म्हणजे खूप वर्ष प्रेग्नन्सी झालेली नसते आणि हे प्रोजेस्ट्रॉनच्याच गोळ्या आहेत, सिंथेटिक जरी असल्या तरी त्याचे काही दुष्परिणाम आहेत. पण ते आहेत का नाही हे बघून ज्या त्या पेशंटप्रमाणे आपण ते ठरवायचं. म्हणजे असं त्याला काय माहिती का, गरज आणि हे काय म्हणतात होणारे परिणाम ह्या दोघांचा म्हणजे तुम्हाला बॅलन्स करूनच ठरवायला लागतं. आता समजा 10-15 वर्ष झालेले आहेत लग्न होऊन, प्रेग्नन्सी झालेली नाही, तिने अशा गोळ्या खाल्लेल्या आहेत, पेशंट म्हणणार मला रिस्क घ्यायची आहे, तेव्हा आपण काय सांगू शकणार आहे. बरोबर. तर तसं ते इंडिव्हिज्युअल ते ठरवायला. सगळं. बरं, अजून काही समजुती आहेत बरं का, काही वेगवेगळ्या पद्धतीच्या समजुती की ग्रामीण भागामध्ये किंवा अगदी शहरी भागामध्ये सुद्धा या समजुती अगदी सहजपणे घराघरातनं आपल्याला ऐकायला मिळतात. ते म्हणजे की डोक्यावरनं आंघोळ केली
म्हणजे पिरियड्सच्या अगोदर काही दिवस, तर पिरियड्स हे प्रिपोन होतात, हे कितपत खरं आहे? आपला पहिला जो हे आहे ना, आता मी परत एकदा दाखवणार आहे आता की मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळीची तारीख, हे तुमचं त्या मासिक पाळीच्या अपेक्षित तारखेपासून 14 दिवस मागच त्याचं स्विच मारलेलं आहे. ओव्युलेशन झाल्यावर 14व्या दिवशी होणार. मग तुम्ही 12व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी आंघोळ केली म्हणून काय 12व्या दिवशी मासिक पाळी येणार नाही आहे. ते फक्त म्हणजे कावळा बसायला आणि फांदी पडायला गाठ असतील. मग त्यामुळं ते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही स्त्रियांचं म्हणजे तसं असतं ना की ते मेंटल त्याच्यावरती जे हे असतं, तर त्याचे काही म्हणजे परिणाम झाले तर झाले, पण सायंटिफिकली असं काही नाही आहे. ओके. काही ठिकाणी असं पण म्हणतात की सावली पडली आणि त्यामुळं पिरियड्स आले. सावलीचा ओव्युलेशनचा काही संबंध नाही. ओव्युलेशन जेव्हा होणार त्या 14व्या दिवशी पाळी होणार. ओके. पण त्याच्या अगोदर पिंपल्स येतात, हे कितपत खरं आहे? काय माहिती आहे का, ते इस्ट्रोजन जे आहे ना, इस्ट्रोजनचं तुमच्या सॅबॅसियस ग्लँड्सवरती परिणाम. म्हणून जोपर्यंत, आता तुम्ही जर बघितले की जोपर्यंत मुलगी वयात येत नाही किंवा त्याला पदर येत नाही, त्यापूर्वी कुणाला मुरूम किंवा पिंपल्स येत नाही. पण त्याच्यानंतर ते यायला सुरू होतात, कारण त्याचा सीबम जो आहे ना की त्या सगळ्याच शरीरावरच्या त्याचे परिणाम व्हायला सुरू होतात. तर त्यामुळं त्याला हे पिंपल्स जास्ती येतात. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा इस्ट्रोजन वाढतात, त्यावेळेससुद्धा पिंपल्स जास्ती येतात. पण पिंपल्स कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एकच त्याला उपाय आहे. का पिंपल्स काय येतात, तर तुमची जी काही ही ग्रंथी आहे, सॅबॅसियस ग्लँड आहे, म्हणजे ज्यातनं म्हणजे ग्रंथी ज्याला आपण म्हणतो, त्या ग्रंथी ज्या आहेत ना, त्याच्या तोंडाला म्हणजे कोमेडॉन असतो बघा, तो काळा काळा असतो कोमेडॉन, किंवा अशा पद्धतीचं सूक्ष्म कोमेडॉन जाऊन बसतो की जे त्याचं सिक्रेशन बाहेर यायला ब्लॉक करतं. ते जर बसायचं नसेल तर तुम्हाला एकच काम करायला पाहिजे, जे मुली सगळ्या म्हणजे विसरतात, दिवसात कमीत कमी 8 ते 10 वेळा तोंड धुवायला पाहिजे. तुम्ही तोंड जर धुतलं, त्याच्यावरचा तो जर काय जो लेप आहे तो येणारा जर येऊ दिला नाही, तर तुमचे मुरूम किंवा पिंपल्स येऊ शकत नाही. मग तुम्ही त्यासाठी वेगवेगळी औषधं आहेत किंवा काय आहेत, एकदा आल्यानंतर मग तुम्हाला ते औषध घ्यायलाच लागणार. पण येऊ नये ह्याचं जर काय तुम्हाला वाटत साधा उपाय आहे की साधा सिंपल उपाय आहे, तुम्ही साबणाने तोंड धुवा किंवा तुमच्या बेसन पिठानं तोंड धुवा, पण फ्रिक्वेंट वॉशिंग ऑफ फेस हा तुम्हाला पिंपलपासून दूर करतो. काही अशाही समजुती आहेत की या पिरियड्सच्या कालामध्ये अशुद्ध रक्त बाहेर पडतं. नाही, ते तुम्हाला सांगतो की आमच्याकडे तर येणारे काय पेशंट आहेत ना, डॉक्टर काय म्हणलं, काय माझी मासिक पाळी तटली आहे बघा, ते त्यामुळे माझं अशुद्ध रक्त बाहेर पडेना झाले, त्यामुळे मी जरा जाड व्हायला लागले. असलं काय नसतं, इट इज वायस वर्सा. म्हणजे उलट ती जाड झालेली असते, त्यामुळे तिचे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात, आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ती मासिक पाळी तटत असते. मग म्हणजे त्या नाही माझी मासिक पाळी तटली आहे ना, त्यामुळं मी जाड झाली बघा. तर ते स्वतः व्यायाम, आहार याच्यावरती मला वाटतं आपण भरपूर वापर केलेला आहे. तर ते त्यांनी तो करणं गरजेचं आहे, आणि ते जर केला तर त्यांचं मासिक पाळी रेग्युलर व्यवस्थित येणार. अच्छा. अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की मासिक पाळीचा जो स्त्राव असतो, तर त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही सांगितलं की ब्लड हे तर असतंच, पण या व्यतिरिक्त काय असतं? काही वेळेस कसं आहे म्हणजे का, त्या मासिक पाळीच्या स्त्रावामध्ये की नाही थोडे असे मांसल तुकडे असे वाटतात. ते एंडोमेट्रियम जे आहे आतलं ते झडत असतं. ते म्हणजे ह्याच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आतली जी काय लायनिंग आहे ही झडत असते, ते प्लस ब्लड हे अशा पद्धतीनं ते बाहेर पडत असतं. पण बऱ्याच गुठळ्या व्हायच्या मध्ये कारण असं आहे की त्या ह्याच्यातल्या गुठळ्याचं लायसिस म्हणजे काय म्हणतात ते पातळ होण्याची जे काय हे आहे, त्यात जो एन्झाईम आहे त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. ते समजा जर काय ब्लिडिंग जास्ती आहे आणि पातळ करायचं जे काय एन्झाईम आहे हे जर कमी पडलं, तर त्यामध्ये मग त्या गुठळ्या व्हायला सुरू होतात. बऱ्याच वेळेस काही स्त्रियांना म्हणजे ते येऊन सांगतात की सर मला मासिक पाळी ब्राऊन कलरची किंवा काळपट अशी होती. तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा गर्भाशयातून जननमार्गामध्ये म्हणजे हा रक्तस्राव सुरू होतो, तो रक्तस्राव जर काय कमी प्रमाणात जर असला, कारण जननमार्गामध्ये ज्या बॅसिला आहेत ह्याच्यामुळे तिथं ॲसिडिक तिथं हे आहे,
म्हणजे निसर्गानंच त्याचं प्रोटेक्शन म्हणून त्याला Acidic conditions असतात कंडिशन ठेवलेली आहे. तर मग त्या ॲसिडमध्ये हे ब्लड जे आहे ते डिनेचर होतं आणि ते काळा किंवा ब्राऊन कलरचं सुरुवात म्हणजे ब्लिडिंग जर कमी असेल तर ते ते brownish होतं. आणि जर काय समजा ते ॲसिड जे आहे ते ॲसिडचं प्रमाणापेक्षा जास्ती जर काय ब्लड आलं तर मग ते लाल दिसतं, ब्राऊन असू शकतं, लाल असू शकतं, काळपट असू शकतं. हे सर्व प्रकारचे जे काही स्त्राव आहेत हे सगळे नॉर्मलच आहेत. आणि काही स्त्रियांना असं पण आहे की ओव्युलेशन पिरियडमध्ये म्हणजे निसर्गानंच हे म्हणजे तयार करून ठेवलेलं आहे की सर्विक्समध्ये म्हणजे गर्भाशयाच्या मुखामध्ये त्याचा स्त्राव वाढतो. तर त्यामुळं काही वेळेस मिड सायकलला त्या मुलींना म्हणजे काय म्हणतात अंगावर पांढरं जाणे किंवा चिकट पांढरं जाणे आज दॅट इज नॅचरल. म्हणजे तेवढ्यापुरतं म्हणजे समजा थ्रोट मेन्स्ट्रुअल सायकल जर असेल अँड त्याच्याबरोबर जर काय समजा त्याला जर काय बर्निंग असेल किंवा खाज असेल ते मात्र ॲबनॉर्मल आहे. त्यामुळे हे बघून त्याप्रमाणे आपण उपचार करायला लागतात. नाही डॉक्टर, आज खरंच खूप छान पद्धतीने ही सगळी माहिती दिलेली आहे, कारण ही माहिती प्रत्येक युवतीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याच शरीराबद्दलची ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी डॉक्टरनी दिलेली आहे. पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही वेगळ्या प्रश्नांच्या बरोबर आपण भेटणार आहोत आरोग्य मंत्रमध्ये. नमस्कार.